ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ पश्चिमेकडील मोहन सबर्बिया कॉम्प्लेक्स जवळील ओम साई रेसिडेन्सी बिल्डिंग ते न्यू हिल व्ह्यू बिल्डिंग तसेच कृष्णा मॅरेज हॉल ते मुख्य रस्त्यापर्यंत 24 मीटर डीपी काँक्रिटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता। हा भूमिपूजन सोहळा मोहन सबर्बिया कॉम्प्लेक्स जवळील ओम साई रेसिडेन्सी बिल्डिंग ते न्यू हिल व्ह्यू बिल्डिंग मधील प्रमुख पदाधिकारी व तेथील रहिवासी यांच्या उपस्थितीत पार पडला। अंबरनाथ पश्चिमेकडील मोहन सबर्बिया कॉम्प्लेक्स जवळील ओम साई रेसिडेन्सी बिल्डिंग ते न्यू हिल व्ह्यू बिल्डिंग तसेच कृष्णा मॅरेज हॉल ते मुख्य रस्त्यापर्यंतच्या रस्त्याची बऱ्याच वर्षापासून खूपच दुरवस्था झाली असल्याने येथील नागरिकांना व वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागत होता। ही बाब अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शिफारशीनुसार तसेच आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या सहकार्याने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार करून सदरचा 24 मीटर डीपी रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा मंजूर करून घेतला व त्याकरिता लागणारा 6.5 कोटींचा निधी देखील मंजूर करून घेतला। त्या अनुषंगाने रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन अंबरनाथ माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख व माजी नगरसेवक उमेश गुंजाल यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी मोहन सबर्बिया व ओम साई रेसिडेन्सीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांचे आभार व्यक्त केले। तसेच या रस्त्याच्या कामात येथील काही घरेही बाधित होणार असून बाधित होणाऱ्या नागरिकांना अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडून पुनर्वसन करण्यात यावे अथवा त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख हे करणार असल्याचे त्यांनी सांगितले। त्या प्रसंगी अंबरनाथ माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, माजी बांधकाम सभापती तथा नगरसेवक उमेश गुंजाल, दिलेर पाटील, हमीद सय्यद, रोहित चलवादी, फिरोज खान, ब्रह्माभाई यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोहन सबर्बिया व ओम साई रेसिडेन्सीतील पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक, महिला आघाडी, युवा सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। मोहन सबर्बिया मध्ये ओम साई रेसिडेन्सी या इमारतीपासून ते कृष्णा मॅरेज हॉल कडे जाणारा हा 24 मीटरचा रस्ता होता। मोहन सबर्बिया मधला रस्ता 24 मीटरचा पुष्कळ वर्षापूर्वी बनवलेला आहे, परंतु याला ऍक्सेस नव्हतं। साधारणतः या विभागामध्ये 5-6 हजार घरं आहे। या लोकांसाठी एक मुख्य रस्ताचं काम प्रलंबित होतं। 2 वर्षापूर्वी आपले तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मी लेखी मागणी केली होती आणि त्या मागणीला खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी शिफारस दिली होती। डॉक्टर बालाजी किनीकर यांनी आपल्याला प्रयत्न केला, त्याला सहकार्य केला। यामुळे शासनातर्फे या रस्त्यासाठी 6.5 कोटी मंजूर झाली। त्यामध्ये 2 कामं प्रामुख्याने मंजूर झाली होती, ज्याच्यामध्ये AMP गेटचा जो मुख्य रस्ता आहे त्याचं काम चालू झालं होतं 1.5-2 महिन्या पहिले आणि आता या रस्त्याचंही काम आता सुरू झालेलं आहे। म्हणजे आजपासून त्याला आपण शुभारंभ करतो आणि हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी आम्ही नगरपालिकेला प्रयत्न करतो। 24 मीटर रस्त्याच्या मध्ये काही लोकांच्या चाळीची घरं आहे, तर मी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला विनंती करणार आहे की हे जे रस्त्याने बाधित गरीब लोकांची घरं आहे यांचा पुनर्वसन नगरपालिकेतर्फे करण्यात यावा। 24 मीटरच्या रस्त्यामध्ये जेवढी पण घरं जातात आहे त्या सर्वच्या लोकांना नगरपालिकेतर्फे त्यांचा पुनर्वसन करून त्यांना पर्यायी घरं किंवा आर्थिक मोबदला देण्यात यावा ही मी शासनाला विनंती करणार। माननीय उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख आज पाठपुरावा करून ओम साई बिल्डिंग मोहन सबर्बिया ते कृष्ण हॉल पर्यंत जे CC कॉन्क्रीटचे रस्त्याकरांच्या पब्लिकचे जे हाल होत होते त्यांनी विचारविनिमय करून हे रस्त्याचं उद्घाटन त्यांनी इथं आज केलेलं आहे आणि जेणेकरून पब्लिकला सुविधा याची चांगली पद्धतीने भेटणार आहे। MP गेट पर्यंत मी काम केलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आपले कार्यसम्राट बालाजी आमदार किनीकर साहेब यांच्या माध्यमातून आज जे काही कामं आपल्या अंबरनाथमध्ये होतात चांगल्या पद्धतीने कामं होतात आणि विकासाची कामं होतात आणि असेच अब्दुलभाई चांगल्या तरीकेने कामं करो ही त्यांना पुढच्या शुभेच्छा देतो। आणि ते होतोय रस्त्याबद्दल खूप वर्ष झाले, 18 वर्ष झाले आम्हाला रस्ता नाही
त्यामुळे आता रस्ता बनते, खूप चांगले आहे। हम करीब 10 साल से यहाँ पे रह रहे हैं। जब से आते थे तो ये बिल्डिंग तो दिखती थी, लेकिन इधर से कोई रास्ता नहीं दिखता था। तो ये रास्ता अभी अब्दुल भाई के द्वारा हमको मिला है, बहुत अच्छा है। यहाँ से लोग ऐसे पतरा से उड़ी मार के ऐसे जाते थे, लेकिन अच्छे से रास्ता बन गया। बहुत बहुत धन्यवाद आपका।